हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण सुरुवात करूया MCR PGCETचे जे 2024चे PYQ आहे. मी तुमच्याकडूनच एक चेक घेतला होता की आपण AFOचे PYQ बघायचे की MCR PGCET 2024चे. तर मोस्ट ऑफ दी जणांचं म्हणणं असं झालं की 2024चे ऑब्जेक्टिव्ह घ्या, म्हणून आपण सुरुवात करत आहोत सब्जेक्ट ॲग्रोनॉमी पासून. कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सर्वात जास्त क्वेश्चन कशाचे असतात, ॲग्रोनॉमीचे असतात, देन जेनेटिक्स, हॉर्टिकल्चर. आपल्या MCR PGCET मध्ये म्हणजे जी ॲग्रिकल्चरची सीईटी आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन कशाचे असतात, ॲग्रोनॉमीचे. म्हणून आपण सुरुवात करणार आहोत ॲग्रोनॉमी पासून. तर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल, मी परत एकदा सांगेल, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा, ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं, चॅनलला एकदा लाईक करून द्या, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण आता आपण 2024चे टॉपिक वाईज म्हणजे आज आपण ॲग्रोनॉमी घेणार, तर उद्या जेनेटिक्स, हॉर्टिकल्चर असे टप्प्याटप्प्याने आपले जेवढे सब्जेक्ट आहे आपण तेवढे कव्हर करू. कारण की तुमची एक्झाम 20ला आहे, त्याच्या अगोदर नक्कीच आपले मोस्ट ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते कव्हर होतील. तसे आपण जेनेटिक्स बघितलेलंच आहे. ओके, जेनेटिक्सचे मोस्ट ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह कव्हर झाले आहे. नेक्स्ट आपला टॉपिक कोणता राहील तो म्हणजे हॉर्टिकल्चर. बघूया ॲग्रोनॉमी शेवटपर्यंत बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक फार्मिंग स्टेट्स ऑफ इंडिया. ऑप्शन आहे गोवा, केरला, सिक्कीम आणि उत्तराखंड. तर जो फुल्ली ऑर्गॅनिक स्टेट आहे इंडियामधलं ते कोणतं आहे, तर ते आहे सिक्कीम. हे इंडियामधलंच नाही तर वर्ल्ड फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक स्टेट कधी झालं होतं, 2016 मध्ये, विथ ऑल ॲग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी बिईंग कॅरिड आउट विदाउट द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स ऑफ फर्टिलायझर. म्हणजे टोटली ऑर्गॅनिक जे केमिकल पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर आहे यांनी काय केलं, याचा यूज एकदमच बंद केला. आणि 2016 मध्ये हे काय झालं, वर्ल्ड मधलं फर्स्ट ऑर्गॅनिक स्टेट झालं. कधी, 2016 मध्ये. आणखी जर यावरती क्वेश्चन येऊ शकला तो क्वेश्चन काय फ्रेम होतो की सिक्कीम वॉज अवॉर्डेड फ्युचर पॉलिसी गोल्ड अवॉर्ड बाय FAO, युनायटेड नेशन्स ऑफ FAO. आपल्या सर्व म्हणजे FAO कुठे आहे, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन कुठे आहे, रोम, इटली. यावरती ही क्वेश्चन आलेला आहे. रोम, इटली, FAO. कृषी सेवक मध्ये सुद्धा क्वेश्चन होता आणि MCR 2013चा क्वेश्चन होता. FAO चं हेडक्वार्टर विचारलं होतं रोम, इटलीवरती. ओके, ते काय याचा अवॉर्ड कधी मिळाला होता सिक्कीमला, 2018 मध्ये. आणि ते वर्ल्ड मधलं फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक स्टेट कधी झालं होतं, 2016 मध्ये. ओके, करेक्ट आन्सर काय इथे आपलं ऑप्शन सी. रिलेटेड टू, आता तुम्ही कन्फ्युज व्हाल की तुम्ही कधी कधी बघाल की स्टेट वाईज ऑर्गॅनिक फार्मिंग व्हॅल्यू सगळ्यात जास्त व्हॅल्यू जाते मध्य प्रदेशला. ही स्केल बघा आणि त्या स्केलवरून तुम्हाला कळेल सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुणाला जाते आहे, तर मध्य प्रदेशला जाते आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला कोण दिसतोय, महाराष्ट्र आणि राजस्थान. तर हे काय आहे, प्रोडक्शन किती आहे. ओके, आता मला सांगा, आसाम सिक्कीम हे आहेच एवढूस, आणि त्याच्या आणि मध्य प्रदेश एवढा मोठा. तर याच्यामध्ये जे प्रोडक्शन होत असेल हे ऑब्विसली कमीच होत असेल. पण मध्य प्रदेशमध्ये प्रोडक्शन वाईज जर गेलं आपण तर ते प्रोडक्शन मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे. आणि पूर्ण एरिया कव्हर जर विचारला तर तो एरिया कव्हर कोणता असणार आहे, सिक्कीम असणार आहे. ओके, कन्फ्युज व्हायचं नाहीये. देन नेक्स्ट बघा की त्याच्याशी रिलेटेड इन्स्टिट्यूट कोणते आहेत. इन्स्टिट्यूट वरती क्वेश्चन येतो बघा. मला असं वाटतं 2021 ची, जेव्हा मी PGCET दिली 2021 ची, तेव्हा क्वेश्चन आला होता की नॅशनल ऑर्गॅनिक फार्मिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे. तर ऑप्शन होतं त्याच्यामध्ये गंगटोक, त्याच्यामध्ये ऑप्शन गाझियाबाद सुद्धा होतं. आणि याच्यामध्येच आपण कन्फ्यूज होतो. ओके, काय आहे की दोन्ही नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, पण इथे काय आहे की इथे काय चालतो, एक रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि इथे काय आहे, हे सेंटर आहे. हे काय नॅशनल सेंटर आहे आणि इथं काय आहे, नॅशनल रिसर्च चालतो. फक्त तुम्ही रिसर्च गंगटोक असं लक्षात ठेवा, कारण ऑर्गॅनिक फार्मिंगशी इंडियामध्ये रिलेटेड दोन इन्स्टिट्यूट आहेत. दोन्हीही काय आहेत, नॅशनल आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपण बायफर्गेशन कसं करायचं की रिसर्च कुठं चालतो, रिसर्च चालतो गंगटोकला. ओके, आणि त्याचं सेंटर कुठं आहे, तर त्याचं सेंटर कुठं आहे, गाझियाबादला. तुम्ही CG म्हणजे सेंटर गाझियाबाद आणि RS किंवा SR जसं लक्षात ठेवता येत असेल तसं, की काय की जो रिसर्च आहे तो कुठे चालतो, सिक्कीमला.
मला असं वाटतं की SRG किंवा GSR असं काहीतरी, GRS किंवा GPS असं काहीतरी लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहील की गंगटोक सिक्कीमला काय आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ओके. तर दुसरं येतं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग सिस्टीम रिसर्च. फार्मिंग सिस्टीम रिलेटेड टू इंटिग्रेटेड, हे कशासाठी आहे, इंटिग्रेटेड अँड ऑर्गॅनिक फार्मिंग. काय आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग सिस्टीम. तुम्ही फार्मिंग सिस्टीम IFSR मॉडेल बघितले असतील. ओके, IFSR नाव ऐकलं असेल. तर ही इन्स्टिट्यूट कुठं आहे, मोदीपुरम UP ला. कुठं आहे, मोदीपुरम UP. देन आहे रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर. जर तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड जर बघितलं तर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर कुठं आहे, ज्याला आपण फिबल म्हणतो, स्वित्झर्लंडला. ओके, ज्याने हे काय, इंटरनॅशनल रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर सिच्युएटेड कुठं आहे, स्वित्झर्लंडला, फिबल. ओके, देन आहे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुवमेंट म्हणजे IFOAM, हे कुठं आहे, जर्मनीला. ओके, कुठं आहे, जर्मनीला. हे काय करते, ग्लोबल अम्ब्रेला फॉर ऑर्गनायझेशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, जेव्हा तुम्ही जर समजा तुम्ही अकोला, डॉक्टर पेडीकेवी अकोलामध्ये जर ऍडमिशन घेत असाल आणि ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटला जर ऍडमिशन घेत असाल, तर तुम्हाला दोन्हीही हे IFSR ची एक ही जी इन्स्टिट्यूट आहे मोदीपुरम UP, त्यांनी एक रिसर्च स्टेशन कुठं दिलं आहे, अकोल्याला दिलेलं आहे. आणि जर समजा तुम्ही म्हणजे IFSR तुम्हाला तिथं माहिती पडेल. देन हे फिबलचं जे आहे, फिबल सोबतही जे PDKV अकोला आहे त्यांचं काय कोलॅबोरेशन आहे जेनेटिक्स आणि ॲग्रोनॉमी, जे आपलं ऑर्गॅनिक फार्मिंगचं डिपार्टमेंट आहे तिथं फिबलशी कनेक्टेड ते आहेत. म्हणजे कदाचित तुम्ही जर MSc ला आलात, जेनेटिक्सचे असाल किंवा ॲग्रोनॉमीचे असाल, तर तुम्हाला यावरती जर रिसर्च दिला तर तुम्हाला त्याची फेलोशिप सुद्धा मिळू शकते. ओके, त्यांची एक सेपरेट फेलोशिप आहे, तुम्ही जर त्याच्या अंडर वर्क करत असाल तर. काही कधी जेनेटिक्सच्या स्टुडंटला दिली जाते, कधी ॲग्रोनॉमीच्या स्टुडंटला दिली जाते. ओके, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जर तुम्ही अकोल्याला ऍडमिशन घेत असाल तर. ओके, नेक्स्ट आपण जाऊया. द फादर ऑफ नॅचरल फार्मिंग इज, आणि ऑप्शन आहे सर अल्बर्ट हावर्ड, देन आहे रोडॉल्फ स्टेनर, ऑप्शन सी आहे MS स्वामीनाथन, ऑप्शन डी आहे मासानोबू फुकुओका. ओके, तर नॅचरल फार्मिंगचे फादर कोण आहेत हे पाहण्या अगोदर बघा, सर अल्बर्ट हावर्ड कोण आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंगचे फादर. काय आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंगचे फादर. रुडॉल्फ स्टेनर काय आहेत, तर बायोडायनामिक ॲग्रिकल्चरचे फादर, जे की ऑप्शन बी आहे. MS स्वामीनाथन हे कुणीही एक्सक्लूड करू शकतं. ओके, काय आहेत, MS स्वामीनाथनचं वर्क काय आहे, ते कशाचे फादर आहे, एकदा मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. इथे करेक्ट आन्सर काय आहे, फुकुओका जे आहे ते कशाचे आहेत, नॅचरल फार्मिंगचे फादर ऑफ नॅचरल फार्मिंग. बघा 2024 मध्ये नॅचरल फार्मिंग वरती क्वेश्चन आला आहे. आता नॅचरल फार्मिंग तुम्ही जर थोडस करंट मध्ये जर बघत असाल तर नॅचरल फार्मिंग वरती खूप मोठा असा म्हणजे फंडही आहे. ओके, फंड म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला प्रमोटही करत आहे, कशाला, नॅचरल फार्मिंगचा. तर त्याच्याबद्दल थोडीशी जी इन्फॉर्मेशन आहे, जसं आपण ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल रीड करतो. ओके, कोणत्या इन्स्टिट्यूट आहेत, कोणत्या रिसर्च रिलेटेड आहेत, त्याचे फादर कोण आहेत, त्याच्यामध्ये मॅन्डेट्स काय आहेत. ओके, मॅन्डेट्स काय आहेत, नॅचरल फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग पेक्षा वेगळं कसं आहे, हे थोडंसं जे आहे रीड करा, कारण की देर इज अ ग्रेट पॉसिबिलिटी की नॅचरल फार्मिंग वरती डिटेल क्वेश्चन येऊ शकतो. कारण काय की सध्या काय आहे, हा हॉट टॉपिक आहे करंटचा. ओके, जर तुम्ही जर बघितलं तर जे गव्हर्नमेंट आहे सध्याचं, मोदी सरकार आहे, यांचा खूप मोठा भर जो आहे हा नॅचरल फार्मिंग वरती आहे. आणि नॅचरल फार्मिंगचं बेस्ट वर्क जे आहे ते गुजरात, आपली जुनागड युनिव्हर्सिटी जी आहे गुजरातची, तिथं छान चालू आहे. ओके, तर इथे करेक्ट आन्सर काय येतं, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन येतो, हु इज नोन एज द फादर ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणून बघा, फादर जे आहे, कोणी तुम्हाला काय सांगतं, फादर असेल, रिलेटेड इन्स्टिट्यूट्स असतील, ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ॲग्रोनॉमीचेच क्वेश्चन बघत आहोत आणि आताच बघितलं आपण, हा सेकंड नंबरचा क्वेश्चन, थर्ड नंबरचाच क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये सेकंड काय आहे, परत फादरच विचारलेले आहे की फादर ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. ऑप्शन आहे ए नारिओ तानिगुची, ऑप्शन बी आहे रिचार्ड फेनियम, ऑप्शन सी आहे केई ड्रेक्सलर, आणि ऑप्शन डी आहे CNR राव. तर बघा, जे जापनीज सायंटिस्ट होते नारिओ तानिगुची, ओके, यांनी काय केलं होतं, सगळ्यात आधी टर्म दिली होती नॅनो टेक्नॉलॉजीची. काय दिली होती, टर्म दिली होती नॅनो टेक्नॉलॉजीची 1974च्या कॉन्फरन्समध्ये. ओके,
टर्म कुणी दिली, नॅनो टेक्नॉलॉजीची टर्म कुणी दिली, ती दिली नारिओ तानेगुची. ओके, आणि फादर कोण आहे, तर फादर आहेत फेनाम. ओके, रिचर्ड फेनाम काय आहेत, फादर आहे. इथे करेक्ट आन्सर काय होईल आपलं, ऑप्शन बी. पण जर आपल्याला विचारलं की फादर ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन इंडिया, तर ते कोण आहे, डॉक्टर CNR राव. ओके, एक कन्नडियन आहेत. ओके, डॉक्टर CNR राव. आणि हे ड्रेक्सलर जे आहेत हे इमिनंट सायंटिस्ट आहेत रिलेटेड टू नॅनो टेक्नॉलॉजी. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर, समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच क्रॉप इज पॉप्युलरली नोन ॲज किंग ऑफ फॉडर क्रॉप. आणि ऑप्शन आहे ए ल्युसन, बी नॅपियर ग्रास, सी बरसीम, ऑप्शन डी आहे कौपी. तर किंग ऑफ फॉडर क्रॉप आपण कशाला म्हणतो, किंग ऑफ फॉडर क्रॉप आपण म्हणतो बरसीमला. ओके, आणि ल्युसनला काय म्हणतो, तर ल्युसन म्हणजे अल्फा अल्फा, याला आपण काय म्हणतो, क्वीन ऑफ फॉडर. का बरं, कारण की हाय प्रोटीन कंटेंट असते आणि पेरिनियल नेचर. करेक्ट आन्सर काय येतं, ऑप्शन सी बरसीम. ओके, ल्युसन जे आहे किंग काय क्वीन आहे, आणि बरसीम काय आहे, किंग ऑफ फॉडर क्रॉप. बघा, जे तुम्ही जनरल ऍग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल आहे, इथं आपण काय जनरल ऍग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या लेक्चर बघत आहात. जनरल ऍग्रिकल्चरचं सेम टेलिग्राम चॅनल आहे. ओके, टेलिग्रामचं चॅनल आहे, त्यावरती आपण डेली 6 PM ला काय घेत असतो, डेली लाईव्ह क्विज घेत असतो. तर त्या लाईव्ह क्विज फॉर्मॅटमध्ये मी एक क्विज घेतली होती 35 क्वेश्चनची. त्याच्यामध्ये पूर्ण आहे किंग अँड क्वीन. ओके, किंग अँड क्वीन इन ऍग्रिकल्चर म्हणून. तर त्यामध्ये हा क्वेश्चन कव्हर झालेला होता. असे बरेचसे क्वेश्चन जे आहे ते आपल्या लाईव्ह क्विज मधून कव्हर होत असतात. जर तुम्ही आतापर्यंत जॉईन नसाल तर माझी रिक्वेस्ट असेल की जॉईन व्हा. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅम जॉईन कसं व्हायचं, तर ह्या टेलिग्रामची लिंक मी ह्याच जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे त्याच्याच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देते. ओके, तुम्ही काय करायचं आहे, त्यावरती टॅप करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे आणि 6 PM ला ऍक्टिव्ह व्हायचं आहे, कारण की यावरती डेली लाईव्ह क्विज चालू असते. ओके, नियर अबाउट 1 डिसेंबर पासून जे आहे लाईव्ह क्विज सुरू आहे. डेली 30 क्वेश्चन्स असतात. जर समजा संडे असेल तर 50 किंवा 100 क्वेश्चन्स असतात. ओके, हे सेशन तुम्हाला नक्की फ्रुटफुल ठरेल. इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय, ब्लाइंड टिलेज इज परफॉर्म व्हेन. ऑप्शन आहे ए बिफोर सोविंग, ऑप्शन बी आहे आफ्टर सोविंग बट बिफोर क्रॉप इमर्जन्स, ऑप्शन सी आहे आफ्टर क्रॉप इमर्जन्स, आणि ऑप्शन डी आहे ऍट हार्वेस्ट. तर बघा, ब्लाइंड टिलेजची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, ब्लाइंड टिलेज आपण तेव्हा परफॉर्म करतो जेव्हा आपली सोविंग झालेली असते आणि सोविंग झाल्याच्या नंतर समजा पाऊस येण्याचे चान्सेस असतात. ओके, पाऊस येण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे काय होते की वीड ग्रोथ व्हायला नको. ओके, वीड ग्रोथ झाली तर आपलं जे मेन सीड आहे ते उगवणार नाही. ओके, सीड आहे ते उगवणार नाही, किंवा खूप जोराचा जर पाऊस पडला तर हे सीड वॉश आउट नको व्हायला, त्यासाठी काय करतात, टिलेज ऑपरेशन परफॉर्म करतात. त्याला म्हणतात ब्लाइंड टिलेज. म्हणजे काय की आफ्टर सोईंग बट बिफोर क्रॉप इमर्जन्स ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्याला काय म्हणतात, ब्लाइंड टिलेज. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. म्हणजे काय की बघा, आता सोविंग चालू आहे की आपण सीड जे आहे जमिनीत पेरल्याच्या नंतर हे तुम्ही सो केलं, एका लाईननी समजा आपण सो केल्याच्या नंतर काय होते की हे बी एखाद्या वेळेस वरती पडते. ओके, पूर्ण खोलगट जागेत जात नाही. तर पाणी जर पडलं तर हे वॉशआउट व्हायला नको, किंवा इथं वीडची ग्रोथ व्हायला नको, कारण न्यूट्रिएंट सारखंच मिळणार आहे. आणि आपण सोईंग तेव्हाच करतो जेव्हा इथं अवेलेबल वॉटर काय आहे, सफिशियंट अमाऊंट मध्ये आहे. तर वीड जे आहे हे काय आहे, तुम्ही जे आपलं वीड मॅनेजमेंट चॅप्टर आहे, वीड मॅनेजमेंट चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, जो क्वेश्चन यावेळेस MPSC ला सुद्धा आला होता की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड जे आहेत ते कोणते कोणत्या. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असं आहे की हा हायली अडॅप्टेबल आहेत आणि न्यूट्रिएंट फास्ट ऍब्झॉर्ब करतात. कोण, वीड. तर त्याची कॉम्पिटिशन आपल्या सीड सोबत होऊ नये म्हणून हे ऑपरेशन कॅरीड आउट केलं जातं. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इन इंटरक्रॉपिंग द बेस्ट क्रॉप इज, आणि ऑप्शन आहे अ शॉर्ट ड्युरेशन क्रॉप, ऑप्शन बी आहे अ क्रॉप ग्रोन फॉर वीड सपरेशन, ऑप्शन सी आहे
की अ क्रॉप ग्रोन फॉर सॉइल कव्हर, आणि ऑप्शन डी आहे अ मेन क्रॉप विथ हाय इकॉनॉमिक व्हॅल्यू. तर बघा, इंटरक्रॉपिंग मध्ये दोन कॉन्सेप्ट असतात, एक म्हणजे बेस क्रॉप, दुसरं असते इंटरक्रॉप. आता बेस क्रॉप आणि इंटरक्रॉप ह्या डेफिनेशन तुम्ही जे आपलं राहुरी टॉपर्स आहे त्याच्यामध्ये छान एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, बेस क्रॉप म्हणजे काय, तर तुमचं मेन क्रॉप. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल आपण इंटरक्रॉपिंग करत आहोत. इंटरक्रॉपिंग कशाची, इंटरक्रॉपिंग आहे आपलं सोयाबीन प्लस आहे पिजन पी. ओके, सोयाबीन प्लस आहे पिजन पी. आता याच्यामध्ये तुम्ही 4 रो सोयाबीनच्या टाकलाय आणि 1 रो तुम्ही पिजन पीची ऍड करत आहेत. ओके, समजा ह्या सलग 4 रो कशाच्या आहेत, सोयाबीनच्या, त्याच्यानंतर 1 रो कशाची आहे, पिजन पीची. तर मेन यील्ड काय असणार आहे आपलं, सोयाबीन. की कारण की याच्या रो काय आहेत, जास्त आहेत, तर हे काय आहे मेन क्रॉप. कशासाठी, हायर इकॉनॉमिक व्हॅल्यू साठी. ओके, आणि जर समजा इन केस एखाद्या वेळेस सोयाबीन वरती पेस्ट अटॅक जास्त होतो. आता मागच्या वर्षीच कंडिशन अशी झाली, विदर्भ रिजन मध्ये जनरली अमरावती साईडचा जो एरिया आहे त्यामध्ये काय झालं, सोयाबीन पूर्ण कोलॅप्स झाली. का बरं, कारण की स्पोडोप्टेरा लिटुराच्या अटॅकमुळे. ओके, कशामुळे, स्पोडोप्टेरा लिटुराच्या अटॅकमुळे. जो बुलढाणा साईड आहे, ओके, बुलढाणा मेहकर साईड जे आहे ते त्याच्यामध्ये सोयाबीन पूर्ण कोलॅप्स झाले. कशाच्या अटॅकमुळे, तर आपला जो व्हाईट ग्रब आहे, व्हाईट ग्रब, ओके, मेलोलॉन्था वगैरे स्पीसीज, त्याच्यामुळे काय झालं, सोयाबीन पूर्ण कोलॅप्स झालं. म्हणून आपल्याला हे हायर इकॉनॉमिक व्हॅल्यू नाही भेटलं तर काहीतरी मिळावं, ह्यासाठी आपण एक इंटरक्रॉप लावतो, तो म्हणजे पिजन पी. ओके, कॉन्सेप्ट कळाला की सोयाबीन आपलं मेन आहे, की आपल्याला माहितीये की आपल्याला किती, हे आपल्याला समजा प्रति आपण पकडू की आपल्याला प्रति 40,000 देणार आहे. ओके, प्रति एकर आपल्याला 40,000 बेनिफिट देणार आहे. आणि पिजन पी हे कशासाठी लावलंय, की हे 40,000 जर नाही आले पण पिजन पी आपल्याला 20,000 देते. तर बेस्ट क्रॉप कोणता आहे, सोयाबीन. सांगायचा इथं उद्देश काय होता, की जे मेन क्रॉप आहे आपण हायर इकॉनॉमिक व्हॅल्यू साठी लावत असतो, आणि दुसरे इंटर क्रॉप जे आहे ते कशासाठी लावत असतो, किंवा बाबा युटिलायझेशन जे आपलं एरिया आहे तो युटिलाइज झाला पाहिजे, प्लस एखाद्या वेळेस जर आपलं मेन क्रॉप डॅमेज झालं तर जे आपलं सबसिडरी क्रॉप आहे किंवा इंटर क्रॉप आहे त्यामधून आपल्याला रिव्हेन्यू मिळायला पाहिजे. करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन डी. ओके, इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. माझ्याकडनं चुकून बी झालं, करेक्ट करसाल, द मेन क्रॉप विथ हायर इकॉनॉमिक व्हॅल्यू. ओके, देन नेक्स्ट आहे द डायरेक्ट सोलार रेडिएशन इज मेजर्ड बाय युझिंग, आणि ऑप्शन आहे ए थर्मोग्राफ, थर्मोग्राफ, बी पोटोमीटर, सी पायरॅनोमीटर, आणि ऑप्शन डी आहे पायरेहेलिओमीटर. तर बघा, थर्मोग्राफ, आता ज्याच्या मागे ग्राफ आलं त्याच्यामध्ये ते कंटिन्युअस, त्याच्यामध्ये काय ते कंटिन्युअस. आता थर्मो आहे म्हणून टेम्परेचर. ओके, थर्मो आहे म्हणून टेम्परेचर. म्हणजे बघा, आता सर्वजण विचारत असतात की मॅम ट्रिक सांगा, ट्रिक सांगा. ट्रिक असं काही नाही, तुम्ही लॉजिक लावा. तुम्ही त्याला लॉजिक म्हणू शकता, तुम्ही त्याला ट्रिक नाही म्हणू शकत. ओके, तर ग्राफ म्हणजे काय, की कंटिन्युअस. आता जर समजा इथे आलं बॅरोग्राफ, बॅरोग्राफ. आता ग्राफ म्हणजे काय, मी सांगितलं की काय होते, कंटिन्युअस. बॅरो म्हणजे काय, इथं काय करते, जी ह्युमिडिटी आहे, ओके, ह्युमिडिटी, कंटिन्युअस ह्युमिडिटी जर मेजर करत असेल, कारण की आपण ऍटमॉस्फिअरिक प्रेशर वगैरे जे आहे ते आपण बार मध्ये मोजतो, म्हणून याच्यावर लक्षात ठेवायचं की बॅरोग्राफ हे काय, कंटिन्युअस ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, सॉरी, ह्युमिडिटीने कंटिन्युअस ऍटमॉस्फिअरिक मेजर करते, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करते. तसं थर्मो म्हणजे काय, तर टेम्परेचर, आणि ग्राफ म्हणजे काय, तर कंटिन्युअस मेजर होतो. काय होतं, कंटिन्युअस मेजर ऑफ टेम्परेचर, continuous measure of temperature, sorry, कंटिन्युअस मेजर ऑफ टेम्परेचर. देन येतं पोटोमीटर. पोटोमीटर काय मेजर करतं, तर ट्रान्सपिरेशन. काय मेजर करतं, ट्रान्सपिरेशन. देन आहे पायरॅनोमीटर. पायरॅनोमीटर काय करतं, जे सोलार रेडिएशन आहे, इनकमिंग सोलार रेडिएशन आहे, कोणतं, इनकमिंग सोलार रेडिएशन आहे ते मेजर करत असतं. आणि पायरेहेलिओमीटर काय करतं, डायरेक्ट सोलार रेडिएशन जे आहे ते मेजर करत असतं. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 1 हेक्टर सेंटीमीटर, आणि हा याच्यामध्ये इन्स्टिट्यूट गरजेचे, सगळे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, जे आपलं
काय म्हणजे ॲग्रोमेट्रोलॉजी आहे. काय आहे ॲग्रोमेट्रोलॉजी मध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट आणि त्याचा यूज हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इन्स्ट्रुमेंट अँड यूज याचे क्वेश्चन तुम्हाला अदर कॉम्पिटेटिव्ह मध्ये सुद्धा दिसून येतीलच. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 हेक्टर सेंटीमीटर इज ऑफ वॉटर इज इक्वल टू ऑप्शन आहे 10,000 लिटर. ओके, हे आहे 1 लाख लिटर, 10 लाख लिटर आणि 1,000 लिटर. तर करेक्ट आन्सर काय आहे इथं ऑप्शन बी 1 लाख लिटर जे आहे म्हणजे काय 1 हेक्टर सेंटीमीटर. तर हे तुम्ही बाय हार्ट लर्न करून ठेवा. हा काय फॅक्च्युअल डाटा आहे, वन लाइनर आहे आणि सेम क्वेश्चन हा कृषी सेवक मध्ये सुद्धा आलेला आहे. कृषी सेवकची आपली म्हणजे तुमची आता सध्या तुम्ही एमसीआर पीजीसीईटीचा अभ्यास करत असाल. एमसीआर पीजीसीईटी झाली की तुम्हाला माहिती आहे की सर्वजण म्हणत आहे की कृषी सेवकचे ऍड येत आहे. तर त्याचे पीवायक्यू जर तुम्ही बघितले, पीवायक्यू आपलं तुम्ही जे हे युट्यूब आपलं चॅनल बघत आहात, या युट्यूब चॅनलवरती लेक्चर बघत आहात, तिथंच कृषी सेवकचे पीवायक्यू सुद्धा मी 22 लेक्चर मध्ये कव्हर केले आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता कृषी सेवकलाही सेम क्वेश्चन आला. क्वेश्चन फ्रेमिंग सेम होती, ऑप्शनही सेम होते. ओके, कारण की मेमरी एमसीआरचा पेपर मेमरी बेस्ड असतो म्हणून मी जसा तसा क्वेश्चन इथं उचलला आहे. तुम्ही कृषी सेवकचे जे जर पीवायक्यूची सिरीज बघितली तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की हा क्वेश्चन ऍज इट इज होता म्हणून. द नेक्स्ट क्वेश्चन आहे लो लँड राईस कल्टिवेशन प्रिडॉमिनंटली डन बाय ऑप्शन आहे ब्रॉडकास्टिंग, डिबलिंग, ट्रान्सप्लांटिंग आणि ड्रिलिंग. तर इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन सी ट्रान्सप्लांटिंग. जो लो लँड राईस आहे तो काय केला जातो ट्रान्सप्लांटिंग केला जाते. आपण याच्यावरती आणखी क्वेश्चन काय येतो की नर्सरी बेड वगैरे जे आहे तो किती सेंटीमीटर वगैरे असला पाहिजे. त्याच्यानंतर रेडी कोणती मेथड आपण त्याच्यासाठी युज करतो, जनरली डॅपॉग मेथड युज करतो. किती दिवसानं ते क्रॉप रेडी होते, तर 10 ते 14 दिवसानंतर रेडी होते. ते आपण ट्रान्सप्लांट करायला इझी जाते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राईस वरती काय आलाय बघा. सेम 2024 मध्ये द इन्फ्लोरसन्स ऑफ राईस इज नोन ॲज आणि ऑप्शन आहे ए पॅनिकल, बी इयर, सी स्पाइकलेट आणि ऑप्शन डी आहे कॅपेच्युलम. कॅपेच्युलम हे कशामध्ये असते तर सनफ्लावर मध्ये. कशामध्ये असते सनफ्लावर मध्ये. स्पाइकलेट्स जनरली आपण कशामध्ये स्पाइकलेट्स आपण कशाला म्हणतो जे कॉब आहेत. ओके, सॉर्गमचा कॉब आहे त्याला छोटे छोटे जे येतात ते काय त्याला काय म्हणतो आपण स्पाइकलेट्स असं म्हणतो. जे नाही इयर आपल्याला कशामध्ये दिसून येतात व्हीट मध्ये. आणि जो राईसचा इन्फ्लोरसन्स असतो त्याला काय म्हणतो आपण पानिकल. इन्फ्लोरसन्स म्हणजे काय सरळ सरळ फ्लावरची अरेंजमेंट कशी आहे त्याच्यानुसार याचे टाईप पडत असतात. जर तुम्हाला इन्फ्लोरसन्सचे टाईप वगैरे शिकायचे आहे आणि पूर्ण एक्झाम्पल वगैरे जर शिकायचे असतील तर आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे यावरतीच मी एक स्पेशल 2 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे फक्त इन्फ्लोरसन्स. ओके, इन्फ्लोरसन्स इन व्हेरियस क्रॉप्स म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये तुमचा कॉन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. ओके, तर याच्यावरून तुम्हाला काय समजलं की राईस जे आहे जे स्टॅपल फूड क्रॉप आहे, राईस झालं, व्हीट झालं, ओके, जे मेजर क्रॉप आहे ते तुम्हाला पूर्ण जे आहे पूर्ण रीड करावं लागतील. त्याच्यामधला कोणताही पॉईंट सोडावा लागणार नाही कारण त्याच्यामधून काय येतात डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतात. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच हर्बिसाइड इज मोस्ट कॉमनली रिकमेंडेड इन सरगम आणि ऑप्शन आहे ब्युटाक्लोर, पेंडामिथॅलिन, अट्राझाइन आणि अलॅक्लोर. तर ब्युटाक्लोर आणि पेंडामिथॅलिन हे आपण जनरली लेग्युमिनस क्रॉप मध्ये बघतो. लेग्युमिनस क्रॉप मध्ये. ओके, लेग्युमिनस क्रॉप जसं की सोयाबीन असेल, सनफ्लावर असेल, चिकपी, पिजन पी याच्यामध्ये आपण जनरली हे पाहतो. ओके, देन आहे अट्राझाइन. अट्राझाइन जे आहे अट्राझाइन हे आपण मोस्ट कॉमनली रिकमेंडेड करतो कशासाठी सॉर्गमसाठी. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. आणि हा जर तुम्हाला प्री इमर्जन्स म्हणजे इमर्ज व्हायच्या आधी सॉर्गम इमर्ज व्हायच्या आधी जर तुम्हाला वीड कंट्रोल करायचं असेल किंवा वीड कंट्रोलसाठी तुम्हाला विडीसाइड जर मारायचं असेल तर प्री इमर्जन्स साठी कोणता आहे अलॅक्लोर. कोणता आहे अलॅक्लोर. करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन सी. ओके, आता बघा ग्लायफोसेट इज क्लासिफाईड ॲज. आता 2025 चे आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन घेतला होता. 2024 मध्ये सेम क्वेश्चन आलेला आहे तर याचा आन्सर तुम्ही कमेंट करा मला. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा बीबीएफ टेक्नॉलॉजी ब्रॉडबेड फरो वॉज डेव्हलप बाय. आता हा जो क्वेश्चन आहे हा टाकण्याचं रिझनच एक होतं की पीवायक्यू रिपीट होतात हेच तुम्हाला सांगायचं होतं. ओके, 2025 मध्ये सुद्धा ग्लायफोसेटवर क्वेश्चन आहे. तर हे बीबीएफ टेक्नॉलॉजी ब्रॉडबेड फरो वॉज डेव्हलप बाय ऑप्शन आहे आयसीआर, इक्रिसॅट, CIMMYT आणि दुसरा आहे क्रीडा.
ब्रॉडबेड फरो हा जनरली कशासाठी, ग्राउंडनट आणि मेज, ओके, याच्यासाठी बीबीएफ टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केली होती, ब्रॉडबेड अँड फरो. तर कुणी केली होती ही, इक्रिसॅट. ओके, इक्रिसॅटचा तुम्ही एकदा लॉंग फॉर्म मला कमेंट करा, कारण की हा क्वेश्चन कृषी सेवक मध्ये विचारलेला आहे. ओके, कृषी सेवक मध्ये क्वेश्चन होता की इक्रिसॅटचा जो लॉंग फॉर्म आहे, ओके, आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर, इस्टॅब्लिशमेंट इयर एकदा कॉमेंट करा. इक्रिसॅट कुठे आहे, हैदराबादला, सगळ्यांना माहिती आहे. आणि CIMMYT हे जनरली कशासाठी वर्क करते, CIMMYT मेज आणि व्हीट. ओके, मेज आणि व्हीटच्या इम्प्रुव्हमेंटसाठी, मेज आणि व्हीटच्या इम्प्रुव्हमेंटसाठी ICAR आपल्याला सर्वांना माहिती आहे की सगळा रिसर्च डेव्हलपमेंट एक्सटेन्शनचं वर्क जे आहे इंडियामधलं ते कोण बघते, ICAR. देन क्रीडा, क्रीडा हे सुद्धा कुठं आहे, हैदराबादला. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी, इक्रिसॅट. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज कॉमनली युज्ड ॲज अ ग्रीन मॅन्युअर क्रॉप. ऑप्शन आहे व्हीट, सॉर्गम, मस्टर्ड, काउपी. इथं आपल्याला सरळ सरळ आन्सर माहिती आहे, काउपी, ऑप्शन बी, ग्रीन मॅन्युअर क्रॉप. आणखी कोणते कोणते यूज होतात, तर धानच्या, त्यानंतर बोरू, ओके, बोरू, काउपी, आणि लेग्युमिनस क्रॉप तुम्ही सगळेच पकडा. ओके, लेग्युमिनस क्रॉप तुम्ही सर्वच पकडले तरी चालतात. ओके, कारण की त्याच्यामुळे लेग्युमिनस क्रॉप मध्ये काय होते की त्याचे जे रूट आहेत ते असोसिएशन फॉर्म करत असतात कशासोबत, रायझोबियम सोबत. आणि रायझोबियम काय देतो आपल्याला, हा ग्रेट सोर्स आहे कशाचा, नायट्रोजनचा. तर सगळे लेग्युमिनस क्रॉप काय आहे, ऍज अ ग्रीन मॅन्युअर म्हणून आपण युज करू शकतो. प्लस धानच्या आणि बोरू हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, निपिंग इज कॉमन ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिस इन. हाही क्वेश्चन आपण बघितला 2025च्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये. ओके, सेम क्वेश्चन रिपीट झाला आहे. देन मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग कव्हर्स अ पिरियड ऑफ, हा सुद्धा क्वेश्चन आपण आधी एक्सप्लेन केलेला आहे, रिपीट करत नाही. फक्त मी हे क्वेश्चन यासाठी टाकले की काय, PYQ रिपीट होतात. मी आता ॲग्रोनॉमीचे किती PYQ रिपीट झाले, 3 PYQ रिपीट झाले. म्हणून काय होते की सेशन जे आहे ते पूर्ण अटेंड करा आणि तुम्हाला सर्वच जण सांगत असतात की PYQ बघा, PYQ बघा. आणि रिझन हे आहे, ओके, रिझन काय आहे त्याच्या मागचं हे मी तुम्हाला याच्यासाठीच टाकले हे क्वेश्चन. ओके, जर हे मी इथून एक्सक्लूड केले असते तर तुम्हाला कळालं नसतं की एक्झॅक्ट क्वेश्चन कोणते रिपीट होतात म्हणून. ओके, आणि जर आणि याचे आन्सर जे आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिनसीड इज कल्टिवेटेड फॉर. ऑप्शन आहे फायबर ओनली, इडिबल ऑइल ओनली, ऑप्शन आहे बोथ इडिबल ऑइल आणि फायबर, आणि ऑप्शन डी आहे स्टार्च ओनली. बघा आपण काय करतो की लिन सीड काय, ऑइल सीड क्रॉप आहे, इडिबल ऑइल ओनली, बी टिक करतो आणि समोर जातो. हे काय आहे, OMR शीट तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला ऑप्शन चेंज करता येणार नाही आहे. तर त्यासाठी क्वेश्चन परफेक्ट वाचा आणि ऑप्शन सुद्धा वाचा. करेक्ट आन्सर इथं काय येतं, ऑप्शन सी, बोथ इडिबल आणि फायबर साठी लिन सीड जे आहे ते यूज केलं जातं. लिन सीडला आपण फ्लॅक्स सीड सुद्धा म्हणतो. ओके, फ्लॅक्स सीड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॅफ्लॉवर ऑइल इज रिकमेंडेड फॉर. ऑप्शन आहे डायबेटिक पेशंट, कार्डियक पेशंट, ॲनेमॅटिक पेशंट आणि आर्थरायटिस. तर सॅफ्लॉवर ऑइल जे आहे जनरली कार्डियक पेशंट, हार्ट पेशंटसाठी यूज केलं जातं, कारण याच्यामध्ये काय असतात, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त प्रेझेंट असतात. ओके, आता बघा हे दोन्ही मी इथं कंपॅरिझन बेसिस, तुम्हाला कंपॅरिझन समजली पाहिजे आणि क्वेश्चन कसा येतो हे समजलं पाहिजे. आता आपण सिरियल क्रॉप मध्ये सगळ्यात आधी बघितलं की राईस स्टॅपल फूड क्रॉप आहे, यावरती क्वेश्चन आहे येतो, मी तुम्हाला सांगितलं. तर क्वेश्चन कशाशी रिलेटेड होता की बाबा त्याचं इन्फ्लोरोसन्स कसं आहे, त्याची प्लांटिंग कशी आहे या बाबतीत. पण ऑइल सीड मध्ये जे आहे, ऑइल सीड मध्ये क्वेश्चन कशाशी आहे रिलेटेड, तुम्ही यूज कसा करता. ओके, यूज आणि त्याचं कन्झम्पशन यावरती क्वेश्चन आहे. यूज आणि कन्झम्पशन म्हणजे काय की क्वेश्चन याच्यावरती ऑइल पर्सेंटेज किती आहे, प्रोटीन पर्सेंटेज किती आहे, ओके, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड पर्सेंट किती आहे यावरती येऊ शकतो. ओके, ही काय झाली कंपॅरिझन, कंपॅरेटिव्ह स्टडी केला, याला काय म्हणतो आपण, क्वालिटेटिव्ह स्टडी करणं म्हणतो. ओके, दोन्ही याचे म्हणजे दोन्ही कॉन्सेप्ट, दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. आपण नेक्स्ट कडे जाऊया. क्वेश्चन काय बघा, फॉर मॅक्झिमम सोलर एनर्जी कॅप्चर इन इंडिया सोलर पॅनल शुड फेस. ऑप्शन आहे ट्रू साऊथ, वेस्ट, ईस्ट आणि नॉर्थ. तुम्ही जर सोलर पॅनल बघितले असतील तर त्याची जी
त्याचा जो फेस आहे तोच तो ट्रू साऊथ, नॉट ईस्ट अँड वेस्ट, तोच तो ट्रू साऊथ. करेक्ट ऑप्शन काय? ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ICPH8 इज द फेमस हायब्रिड डेव्हलप बाय. ICPH हायब्रिड हे कशाचं आहे? तर हे हायब्रिड आहे तुरीचं. यावरती सुद्धा क्वेश्चन आला होता. ओके, तर ते कुणी डेव्हलप केलं होतं? तर ICAR, IARI, देन आहे इक्रिसॅट, दुसरा आहे ICAR, IIHR आणि ऑप्शन डी आहे क्रीडा. तर मला असं वाटतं की तुम्हाला प्रॉब्लेम ICAR, IIHR यामध्ये असायलाच नको. तुम्ही हे डायरेक्ट एक्सक्लूड केलं तरी चालते. कारण काय की तुम्हाला IIHR चा लॉंग फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च. याच्यावरती इथं जे आहे तुम्हाला सगळ्यात जास्त हॉर्टिकल्चर वरती यांचा रिसर्च दिसेल. म्हणजे हॉर्टिकल्चरच्या वेगवेगळ्या व्हरायटीज असतील, वेगवेगळे डिव्हायसेस असतील, तर हे IIHR हॉर्टिकल्चर रिलेटेड. तूर जे आहे, तूर काय आहे? आपलं ॲग्रोनॉमिकल क्रॉप आहे. ओके, आणि ICPH8 व्हरायटी हे कुणी डेव्हलप केली होती? इक्रिसॅट. इक्रिसॅटचे बघा आता जी इन्स्टिट्यूट आहे इक्रिसॅटचे आपण दोन हे बघितले, एक म्हणजे BBF टेक्नॉलॉजी आणि दुसरं बघितलं आपण ते म्हणजे ICPH8. तर ह्यावरून तुम्हाला काय लक्षात येते की ज्या इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट आहेत, ओके, इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट आहे त्यांची जी डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट सेक्शन मध्ये जाऊन त्यांच्या अबाउट मध्ये जाऊन तुम्ही जर एकदा चेक केलं की त्यांनी कोणत्या रिनो टेक्नॉलॉजीज आहेत, कोणत्या डिव्हायसेस डेव्हलप केले आहेत, तेवढं जरी माहित पडलं म्हणजे काय, हे असे क्वेश्चन आपण इझिली टॅग करू शकतो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी, टॅकल करू शकतो. सॉरी. देन आहे इयर टू रो मेथड इज कॉमनली यूज फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ, ऑप्शन आहे व्हीट, राईस, मेज आणि सॉर्गम. तर इयर टू रो मेथड हे जनरली मेजच्या इम्प्रुव्हमेंट साठी यूज होते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टोफू इज प्रिपेअर्ड फ्रॉम, ऑप्शन आहे ग्राउंडनट, सोयाबीन, सिसामी आणि पी. टोफू जे आहे हा प्रोडक्ट बनवला जातो कशापासून? तर सोयाबीन पासून. ओके, सोया चंक्स आपण म्हणतो. तर टोफू ऑप्शन, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, माल्टिंग इज प्रायमरली असोसिएट विथ, ऑप्शन आहे व्हीट, बार्ली, ओट आणि राई. तर माल्टिंग हे आहे, माल्टिंग जे आहे, माल्टिंग असोसिएटेड आहे बार्ली सोबत, कारण बार्ली पासून काय बनते? बियर बनते. ओके, आपलं पोटॅटो जे आहे, पोटॅटो पासून काय बनते? तर ओडका बनतो. काय बनतो? ओडका बनतो. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं की नीरा, नीरा तुम्ही पुणे साइड वगैरे जर तुम्ही बघितलं असेल तर की उत्तम प्रकारची नीरा मिळेल असं आपल्याला बोर्ड वगैरे दिसतात. तर नीरा जी आहे, नीरा हे कशापासून बनते? कोकोनट पासून. म्हणजे जे कोकोनट वॉटर आहे ते जर समजा फर्मेंट केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? नीरा. जे आपण कोकोनट वॉटर पितो तेच जर फर्मेंट केलं म्हणजे 20-30 दिवस जर ते राहिलं तर ते कोकोनट जे आहे आपलं ते फेकून न देता त्याची काय बनवतात? नीरा बनवतात. ओके, तर हे जे आहे बाय प्रोडक्ट जे कशापासून काय बनतं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फेन्नी वगैरे, फेन्नी, ओडका, बियर, ओके, वाईन, जसं ग्रेप्स पासून वाईन बनवतात. हे त्याचे जे बाय प्रोडक्ट आहेत किंवा कमर्शियल प्रोडक्ट आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्प्रिंग प्लांटिंग सीझन ऑफ शुगर केन इन महाराष्ट्र इज, ऑप्शन आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर, डिसेंबर. बघा, तुम्ही अडसाली, एकसाली आणि सुरू प्लांटिंग असं तुम्ही रीड केलं असेल. ओके, तर स्प्रिंग प्लांटिंग सीझन कोणता असतो? तर तो असतो ऑप्शन सी, फेब्रुवारी आणि मार्च. ओके, तुम्ही स्प्रिंग सीझन कधी सुरू होतो? बघा, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. ओके, फेब्रुवारी ज्याच्यामध्ये व्हॅलेंटाईन वीक येतो असं लक्षात ठेवायचं. फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे जेव्हा काय होते, मॅक्झिमम फ्लावरिंग जे आहे, जे वेगवेगळे आपले काय म्हणतो आपण त्याला, प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम फ्लावरिंग आपल्याला स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतूत दिसून येते. ते कधी येते? फेब्रुवारी आणि मार्च. आणि त्याच्यामध्ये म्हणूनच त्याच्यामध्ये काय असतं? व्हॅलेंटाईन वीक सुद्धा असतो. त्याच्याशी रिलेशन जे आहे ते स्प्रिंग सीझनशी आहे. आपण त्याला वेगळ्या दृष्टीने घेतो, ती गोष्ट वेगळी. ओके, पण आपल्याला इथे लक्षात तेच ठेवायचं आहे कारण की आपल्या अशा गोष्टी फार लवकर लक्षात राहतात. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा इथे लक्षात जे आहे अडसाली, सॉरी, अडसाली, एकसाली आणि सुरू याचा
प्लांटिंग सीझन आणि त्याचा हार्वेस्टिंग सीझन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ह्या क्वेश्चनवरून आपल्याला हे समजतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रिटिकल ग्रोथ स्टेज ऑफ शुगर केन इज ऑप्शन आहे जर्मिनेशन, टिलरिंग, फॉर्मेटिव्ह आणि रायपनिंग स्टेज. तर क्रिटिकल ग्रोथ स्टेज इरिगेशनच्या दृष्टीने कोणती असते तर ती असते फॉर्मेटिव्ह. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. बघा शुगर केन वरती ही 2 क्वेश्चन आलेले आहे. म्हणजे काय की शुगर केन इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला पूर्णच्या सर्वच्या सर्व काय करायचं आहे रीड करायचं आहे. शुगर केन आपल्याला आउट ऑफ बॉक्स म्हणून सोडायचं नाही आहे. ओके, देन आहे नेक्स्ट क्वेश्चन द मेन प्रोटीन इन व्हीट इज ऑप्शन आहे झेन. झेन प्रोटीन जनरली आपल्याला दिसतं मेज मध्ये. ओके, देन आहे ओरायझिन प्रोटीन. ओरायझिन प्रोटीन असते राईस मध्ये, त्यांच्या नावातच आहे. जर तुम्ही सायंटिफिक त्याचे बॉटॅनिकल नेम जर लक्षात ठेवले तर इझिली तुम्ही काय करू शकता एक्सक्लूड किंवा याला काय म्हणतो आपण इलिमिनेट करू शकता. मेज झिया मेज, झेन प्रोटीन, राईस ओरायझी, ओरायझिन प्रोटीन, फायब्रोइन. फायब्रोइन प्रोटीन जनरली हे असते सिल्कवर्म मध्ये. कशामध्ये असते सिल्कवर्म मध्ये. ओके, सिल्कवर्म मध्ये 75% असते फायब्रोइन आणि 25% असते सेरिसिन. ओके, कोणतं असते सेरिसिन. जर आहे ग्लुटेन प्रोटीन. ग्लुटेन प्रोटीन हे मेन प्रोटीन आहे व्हीट मधलं. का बरं हे जे आहे त्याला एक स्ट्रेचॅबिलिटी वगैरे जे आहे ते प्रोड्यूस करतं. आणि जे बेकरी प्रोडक्ट आहेत ओके बेकरी प्रोडक्ट साठी मेन महत्वाचा घटक ठरतो तो म्हणजे ग्लुटेन. ग्लुटेन कंटेंट किती आहे त्यानुसार ब्रेडची क्वालिटी, बेकरी प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होत असते. करेक्ट आन्सर काय ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा देसी कॉटन बिलॉंग टू स्पीसीज. ऑप्शन आहे हिरसुटम, दुसरा आहे आर्बोरियम अँड हर्बाशियम, ऑप्शन सी आहे बार्बाडेन्स आणि ऑप्शन डी आहे हायब्रिड कॉटन. तर बघा हायब्रिड कॉटन कोणता आहे तर तो आहे हिरसुटम. ओके ओके, आपण याला काय म्हणतो अमेरिकन कॉटन म्हणतो. काय म्हणतो अमेरिकन कॉटन म्हणतो. ओके, देन आहे आर्बोरियम आणि हर्बेशियम हे काय आपले देसी इंडियन आहेत. ओके, आणि बार्बाडेन्स हा काय इजिप्शियन. हा काय आहे इजिप्शियन आहे. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. इथे बघा आपले पूर्ण अॅग्रोनॉमीचे 2024 चे क्वेश्चन संपलेले आहेत. उद्या आपण काय घेऊ नेक्स्ट सेशन. उद्या म्हणजे जे नेक्स्ट सेशन असेल ते आपलं रिलेटेड असेल हॉर्टिकल्चर 2024 चे एमसीक्यू. आणि त्यानंतर आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल ओके आणि हॉर्टिकल्चर नंतर मी कोणता टॉपिक घ्यायचा तुम्ही मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कारण काय की त्या रिलेटेड तुम्हीही प्रिपेअर राहता आणि मी सुद्धा प्रिपेअर राहते. ओके, थांबूया इथे आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. आणि हा काही रिव्हर मी हे ऐकले आहे की सध्या तुमची जी एक्झाम आहे ती पोस्टपोन होणार आहे का तर त्याच्याबद्दल मला तरी माहिती नाही. आणि तुम्हीही त्याकडे लक्ष देऊ नका. तुमची प्रिपरेशन 20 जूनच्या अनुषंगाने चालू आहे तर तुम्ही 20 जूनच्या अनुषंगानेच करा. कारण काय होते जर आपल्याला 6-7 दिवस मिळाले तर आपण तेवढं रिलॅक्स करतो आणि रिलॅक्स जर केलं तर कुणीतरी अभ्यास करत असतं आणि आपली सीट घेऊन जातो. ओके, तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थांबूया इथे. थँक्यू सो मच.